कोट्यवधी रुपये खर्च करून बनवण्यात आलेल्या कोस्टल रोडवर भेगा पडल्या असून पॅचवर्क केल्याचं चित्र आहे। गणेशोत्सवात कोस्टल रोड 24 तास वाहतुकीसाठी खुला ठेवण्यात आलाय। मात्र इथं रस्त्यावर भेगा पडल्या असून पॅच मारलेले दिसत आहेत। त्यामुळे या प्रकल्पाच्या दर्जावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे। कोस्टल रोडच्या ज्या भागात भेगा पडल्या तिथून या संदर्भात आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांनी। तब्बल 1300 कोटी रुपये खर्च करून कोस्टल रोडच्या प्रकल्पाचं काम हे पूर्ण करण्यात आलेलं होतं। कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्याचं काम हे पूर्ण करण्यात आलेलं होतं। मात्र याच रस्त्यावरती सध्या आपल्याला ठिकठिकाणी खड्डे पडल्याचं बघायला मिळत आहे। या रस्त्यावरती भेगा पडल्याची परिस्थिती सध्या आपण बघू शकतो आणि या भेगा कॉन्क्रीटने भरल्याचं चित्र या ठिकाणी निर्माण झालेलं आहे। आपण याच भागामध्ये जर बघितलं तर तब्बल 4 खड्डे पडलेले आहेत आणि हे खड्डे विझवण्यासाठी कॉन्क्रीटने भरण्यात आलेले आहेत। आता ही परिस्थिती कोस्टल रोडची बघितल्यानंतर असा एक प्रश्न उपस्थित केला जातोय की जर कोट्यावधी रुपये खर्च करून कोस्टल रोडची ही अवस्था असेल तर मग शहरातील रस्त्यांची अवस्था कशी असेल। व्हिडिओ जर्नलिस्ट नरेशसह सीमा आढे, झी 24 तास, मुंबई।